अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा संप अजूनही सुरूच आहे। संप कायम असल्यामुळे 150 रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडलेल्या आहेत। संपावर तोडगा काढावा अशी मागणी रुग्णांच्या वतीने करण्यात येत आहे। मुंबई महापालिकेने पालिका रुग्णालयांमध्ये औषध खरेदीसाठी विलंब केलेला आहे। सप्टेंबरचा निम्मा महिना उलटत आलाय तरी सुद्धा मंजुरी केलेली औषधं रुग्णालयांमध्ये पोहोचलीच गेली नाहीयेत आणि मोफत औषधांसाठी 2022 पासून रखडलेल्या खासगी खरेदी प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून सुद्धा अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे असा आरोप होतोय। मुंबई हायकोर्टाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती। धमकीनंतर विशेष पथकाने हायकोर्टाच्या सुरक्षेचा आढावा घेतला तर या पथकात विशेष सुरक्षा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, हायकोर्टाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांचा समावेश होता। वाशी इथल्या पाम बीच गॅलरिया मॉलमध्ये मराठीला दुय्यम स्थान देण्यात आल्याची तक्रार मनसेकडे प्राप्त झाली होती। नवी मुंबई मनसे चित्रपट सेनेतर्फे आयनॉक्स थिएटरला याबाबत जाब विचारण्यात आला। यानंतर व्यवस्थापनाला निवेदन सुद्धा सादर करण्यात आलं असून 2 दिवसात यामध्ये सुधारणा करण्याचं आश्वासन व्यवस्थापनानं मनसेला दिलं। नागपूरच्या अशोक चौकामध्ये चक्क घराच्या बाल्कनीमधून उड्डाणपूल गेलेला आहे। यावर रस्ते प्राधिकरणाने पालिकेकडे घर हटवण्याची मागणी केली आहे। तोडक कारवाईच्या खर्चामुळे पालिका टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे। मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने शुक्रवारी मुंबई महापालिका आणि अन्य प्राधिकरणांवर कठोर शब्दात ताशेरे ओढले। एकाच पावसामध्ये रस्त्यांची चाळण कशी काय होते असं म्हणत खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना आणि जखमींना महानगरपालिकेने नुकसान भरपाई द्यायला तयार राहावं असा इशारा कोर्टाने दिला। मुंबईतील 125 वर्ष जुनी प्रभादेवी उड्डाणपूल अखेर बंद करण्यात आलेला आहे। मध्यरात्री पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आणि पाडकाम सुरू करण्यात आलेलं आहे। 60 दिवस पाडकाम चालणार असून या जागी लवकरच नवीन पुलाची उभारणी केली जाणार आहे। कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये पूल बंद करण्यात आला। नागपूर शहरामध्ये खासगी ट्रॅव्हल्स बसेसना पिकअप आणि ड्रॉपसाठी करण्यात आलेल्या बंदीमुळे 6 महिन्यांची वाढ करण्यात आलेली आहे। शहरातील वाढती वाहतूक कोंडी, प्रदूषण, अपघातांचा संभाव्य धोका रोखण्यासाठी या संदर्भात आदेश जारी करण्यात आला होता। नागपूरच्या माणकापूर उड्डाणपुलाच्या स्कूल व्हॅनच्या झालेल्या अपघातामध्ये एका विद्यार्थिनीचा आणि चालकाचा मृत्यू झाला तर 8 विद्यार्थिनी या अपघातात जखमी झाले। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। विद्यार्थिनी सानवी खोब्रागडे आणि चालक ऋत्विक कनोजिया अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत।